चिकन तंदुरी मसाला टाकूया याच्यामध्ये। थोडंसं दही, आणि थोडी आलं लसूण पेस्ट टाकूया आणि थोडा लिंबाचा रस। हे सगळं मॅरिनेशन करून घेऊया। तयार झालेली आहे। आता बघूया तिला आपण काढून। सुगंध किती भारी सुटलाय मित्रांनो। जबरदस्त ग्रेव्ही झालेली। घरचा स्वाद म्हणाला याला, आपण बाहेरची बिर्याणी घेऊन येतो तिची टेस्ट एक वेगळ्या लेवलची असते, आणि आपण जेव्हा घरी बनवतो ना तिची टेस्ट म्हणजे आपण आवडीने खातो। वेलकम बॅक टू माय चॅनल #व्लॉग, जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो, मी राजेश म्हात्रे आज आउटडोअरला न जाता घरचीच रेसिपी दाखवणार आहे, आणि टायटल आणि थंबनेलवरून तुम्ही ओळखलाच असणार की आज कोणती रेसिपी आहे। सो चला मित्रांनो, माधुरी दीक्षित आपल्याला थेट किचनमध्ये नेणार आहे रेसिपीसाठी। सो चला जाऊया। नमस्कार मित्रांनो, मी माधुरी राजेश म्हात्रे। तुम्हाला मी ज्या रेसिपी करते त्या आवडतात, त्यांना तुम्ही भरपूर प्रतिसाद देता। तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि कोणती रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तेही कमेंट्स बॉक्समध्ये सांगून ठेवा, त्यानुसार मी ती रेसिपी करायचा प्रयत्न करेन। आता आपण जाऊया किचनकडे। आता आपण किचनमध्ये आलेलो आहोत। आज आपण बनवणार आहोत तंदुरी प्रॉन्स बिर्याणी। आपण आपल्या घरी चिकन, मटन, प्रॉन्स बिर्याणी अशी बनवतच असतो, पण आज मी नवीन रेसिपी म्हणून तंदुरी प्रॉन्स बिर्याणी, त्यासाठी आम्ही चिकन तंदुरी मिक्स मसाला वापरणार आहोत। त्यासाठी लागणारा साहित्य: कोळंबी मी धुवून स्वच्छ धुतली, त्याला नंतर मी हळद आणि मीठ लावून ठेवले। बासमती तांदूळ आहेत, हे पण जरा 15-20 मिनटं मी पाण्यात भिजवून नंतर काढून ठेवलेले आहेत। बारीक चिरलेला कांदा उभा चिरायचा असा, टमाटर, आलं लसूण पेस्ट, लिंबू, कोथिंबीर, पुदिना, दही। आता मसाल्यात लागणारे साहित्य: तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल आणि काळी वेलची, तिला आपण मोठी वेलची बोलतो, मिरी आणि जिरं। हे आपण जेव्हा आपण भात उकळवू त्या पाण्यामध्ये टाकूया। गरम मसाला, हळद, मीठ, आगरी लाल मसाला, आणि हा बिर्याणी मसाला। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात प्रथम आपण गॅसवर भात करायला पाणी ठेवूया। त्यामध्ये सगळे आपले हे खडे मसाले टाकूया: दालचिनी, तमालपत्र, चक्री फूल आणि वेलची, जिरा आणि मिरी, मीठ पण टाकूया। आता आपण कोळंबी मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी आपण चिकन तंदुरी मसाला टाकूया याच्यामध्ये। थोडंसं दही,
आणि थोडी लसूण पेस्ट टाकूया आणि थोडा लिंबाचा रस. हे सगळं मॅरिनेशन करून घेऊया. आपली ग्रेव्ही जरा हे झालेली आहे पातळ, त्याच्यासाठी आपण कोळंबीला मीठ मसाला लागावा तो यासाठी थोडंसं आपण तांदळाचं पीठ टाकूया. तुम्ही मैदा, कॉर्नफ्लावर, बेसन वगैरे काही टाकू शकता, पण मी तांदळाचं पीठ टाकते, त्याच्यात कुरकुरीतपणा येईल. आता कोळंबीचं हे मिश्रण मिक्स झालं का आपण पाणी उकळलं आहे का बघूया भाताचं ते. हां, आपलं आता पाणी उकळत आलं आहे, त्याच्यात आपण भात टाकूया. आपण हे पाण्यात टाकले ते सगळं खडा मसाला काढूया ते, कारण ते दातात आलं का ते चांगलं नाही वाटत. पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या. आपण सगळा खडा मसाला टाकलेला तोही काढून घेतलेला आहे. जिरा काही निघत नाही. आता आपण त्याच्यामध्ये भात टाकूया. आपला भात शिजून झालेला आहे. आता आपण त्याला चाळणीत काढून घेऊया. भात आपल्याला जास्त शिजवायचा नाही, 70 ते 80% शिजवायचा. आपला भात आता चाळणीत काढून झालेला आहे. आपण थोडंसं त्याच्यावर तूप टाकूया. काही लोक पाण्यात टाकतात, पण मी पाण्यात नाही टाकत, मी असं वरतून टाकतो, कारण त्याला चव चांगली येते. आता त्याच्यावर भातावर झाकण ठेवूया, ते व्यवस्थित मुरेल त्याच्यामध्ये. तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया त्याच्यामध्ये. तेल गरम झालेलं आहे. आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया. एक एक कोळंबी टाकूया. काय करते? आंटी ना कोलंबी बिर्याणी बनवते. मला आवडते. तुला आवडते कोलंबी बिर्याणी? हां. मग तू खाणार? हां. किती खाणार? खूप खाणार. खूप खाणार. चल मग आता बघायला येते कोलंबी बिर्याणी. हां. चल लवकर चल, लवकर चल. आंटीला सांग कधी करणार बिर्याणी, लवकर भूक लागली. अंकल, आंटी कधी करणार बिर्याणी? मला भूक लागली. आता फक्त 15 मिनिटात आपली बिर्याणी तयार होणार. मग तुला मी देणार. हां, आमच्या दीदूला कोळंबी भरपूर आवडते ना. आवडते ना कोळंबी तुला? हां. मित्रांनीला खूप कोलंबी आवडतं. आम्ही जेव्हा कोलंबी आणतो ना, तिला कितीही कोलंबी 10-12 जरी तिच्या ताटात दिलं ना तरी ती संपवते. आहे छोटीशी, पण ती कोलंबी लवर आहे मित्रांनो. आता थोडीशीच राहिली आपली कोलंबी फ्राय करायची, ती करूया. आपली चांगल्यापैकी आपली कोलंबी फ्राय झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, एकदम मस्त अशी कोलंबी फ्राय झालेली आहे. एक आगळी वेगळी रेसिपी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तो भेटूया आता आपण तंदुरी कोलंबी बिर्याणी रेसिपीला. मित्रांनो, मी तुम्हाला आता मस्त असा एक व्ह्यू दाखवतो, नजारा दाखवतो. म्हणजे बघा ना, लहान मुलंसुद्धा कशा पद्धतीने त्याची थिंकिंग असते सो पाहू शकता. आमचा छोटा प्रियांश बघू शकता जसं बीचवर बसला, अशी खुर्ची मांडली आणि टेबल घेतला आणि चहा पितो मस्तपैकी निसर्गाच्या सौंदर्यात. सो गरमीचा सीझन आहे मित्रांनो, खूप गरमीसुद्धा होत आहे. सो नक्कीच घरातून बाहेर पडण्याचा लोकांचा विचार आहे. झाडाच्या छत्राखाली छायाखाली मस्त निवांत असं बसून आणि
जसा आमचा प्रियांश बसला आहे. सो चला पुन्हा जाऊया आता आपण किचनमध्ये. आपली कोळंबी फ्राय करून झालेली आहे. आता याच तेलामध्ये आपण थोडंसं गार्निशिंगसाठी कांदा फ्राय करून घेऊया. अंकल दादाने ड्रॉइंग काढले. वाव, मस्त काढले रे. जय श्रीराम, हॅपी न्यू इयर. मित्रांनो, अर्णव हेमंत म्हात्रे 6th स्टँडर्डला होता तेव्हाची त्याची ड्रॉइंग खूप छान अशी drawing आहे. 6th स्टँडर्डला गेला आहे. 6th स्टँडर्डला गेलाय. ही कोणाची फॅमिली आहे दीदी? चिंतांची शिंचनची आहे ना. आणि हे कोणाचे फ्रेंड आहेत? जबरदस्त ड्रॉइंग आहे मित्रांनो. डोरीमॉनचे. ही कोण आहे? ही कोणाची कोणती आई आहे? हिरा आपली. एकविरा आई. मित्रांनो, आपली झाली आहे तंदुरी कोलंबी फ्राय. सो मित्रांनो, आजची रेसिपी आहे तंदुरी कोलंबी बिर्याणी. सो मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, सुटलं की नाही तोंडाला पाणी. मस्तपैकी अशी तंदूर झालेली आहे कोलंबी. आणि मित्रांनो, भारी रेसिपी आहे आजची. आणि मित्रांनो, मी मध्ये मध्ये फॅमिलीला घेतलेलं आहे, कारण थोडासा एक एंटरटेनचा भाग म्हणून नक्कीच तुम्हाला आवडेल. सो मित्रांनो, आपण जी ड्रॉइंग दाखवली होती तो हाच अर्णवची. अर्णव एवढं भारी ड्रॉइंग करतोस, खूप छान करतोस. आज तुझी ड्रॉइंग बघितली. सो चला मित्रांनो, आता आपण जाऊया डायरेक्ट कुठे? किचनमध्ये. आता आपण बिर्याणीची ग्रेव्ही करायला घेऊया. मी तेल तोच घेतला आहे, कारण की त्या तेलामध्ये आपले सगळे मसाले उतरलेले आहेत. नंतर तो असा वेस्ट फुकट घालवण्यापेक्षा आपण त्याचा यूज करून घेऊ शकतो. आता आपण कांदा टाकूया. आता आपला कांदा शिजून झालेला आहे. त्याच्यात आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकूया. ती थोडा वेळ परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकूया. आपला आलं लसूण मिरची पेस्ट परतून झालेली आहे. आता आपण टमाटर, थोडीशी पुदिन्याच्या पानं टाकूया. टमाटर आता पूर्ण नरम होईपर्यंत त्याला आपण शिजवून देऊया. आपला टमाटर पण शिजून झाला आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकूया. गरम मसाला, हळद आणि आपला आगरी मसाला थोडाच टाकायचा. आपण बिर्याणी मसाला टाकणार आहोत. आणि हा बिर्याणी मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर मग याच्यामध्ये थोडी आपण दही टाकूया. आता आपण याच्यामध्ये दही टाकूया. दहीला पण तेल सुटस्तपर्यंत परतून मग त्याच्यामध्ये कोलंबी टाकू. दहीतून पण आता तेल सुटलं आहे. आता आपण याच्यामध्ये कोलंबी टाकूया. सगळीच कोळंबी आहे. थोडी कोळंबी आपण गार्निशिंगसाठी वरती ठेवूया. पाच मिनटं हिला वाफेवर ठेवूया आपण. 5 मिनटं झालीत आपली कोळंबीला दम. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. जरा ग्रेव्ही करूया. आपली कोळंबीची ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण भात टाकूया.
त्या भातावरती आपण कांदा फ्राय टाकूया. ही कोथिंबीर आणि पुदिना आहे. आणि ही कोळंबी पण आपण फ्राय केलेली त्याच्यावर अशी गार्निशिंग करूया. आता झाकण ठेवून आपण 5 मिनटं एक वाफ काढून घेऊया. आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता बघूया तिला आपण काढून. सुगंध किती भारी सुटलाय मित्रांनो. जबरदस्त ग्रेव्ही झालेली आहे. आपण आता यांना सर्व करूया. मित्रांनो आपली कोलंबी तंदूर बिर्याणी रेसिपी झालेली आहे. सो सर्वप्रथम आपण टेस्ट करणार आहोत ही तंदूर कोलंबी फ्राय कशी झाली आहे. सो चला पहिली बाईट तंदूर कोलंबीची. तंदुरी चिकन जसं खातो ना आपण त्याच टाईपचं हे लागतं. खूप छान झालं आहे आणि कुरकुरीत झालं आहे. बिर्याणीवरती थोडासा लिंबू मारूया आपण. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता बिर्याणीची जी ग्रेव्ही आहे खूप छान पद्धतीची झालेली आहे. याच्यामध्ये ग्रेव्ही व्यवस्थित भातामध्ये मिक्स झालेली आहे. आणि मित्रांनो आपण जे पाण्यामध्ये मसाले टाकले होते त्याच्यानंतर ते मसाले उकळल्यानंतर काढून घेतले आणि त्याच्यामध्ये नंतर भात टाकला, जेणेकरून मध्ये सर्व मसाल्याची चव आहे ना ती पाण्यामध्ये मुरली गेली आणि भात टाकल्यानंतर तो भातामध्ये मुरली गेली. तो खूप भारी टेस्ट लागते. राईसची लागणार आहे मित्रांनो. आता आपण टेस्ट करून बघूया राईस कसा झाला आहे आणि कशा पद्धतीची ग्रेव्ही झालेली. सो आधी मिक्स करूया आपण कोलंबी आणि राईस. पहिली बाईट घेण्यासाठी रेडी. घरचा स्वाद म्हणाला याला. आपण बाहेरची बिर्याणी घेऊन येतो तिची टेस्ट एक वेगळ्या लेवलची असते आणि आपण जेव्हा घरी बनवतो ना तिची टेस्ट म्हणजे आपण आवडीने खातो. मित्रांनो राईस पाणी घेतलं होतं त्याच्यामध्ये मसाले टाकून बॉईल केलं होतं ना त्याच्यामुळे एवढी भारी टेस्ट येते ना राईसला. खूप छान. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची बिर्याणी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो खूप छान पद्धतीचा मसाला ग्रेव्ही वगैरे झालेली आहे या बिर्याणीमध्ये आणि खायला एवढी मजा येते ना पाहू शकता. तर मित्रांनो बिर्याणी ही खूप छान झालेली आहे. तंदूर कोलंबी बिर्याणी नक्कीच आपल्याला आवडेल जर अशा पद्धतीने बनवली तुम्ही तर. माधुरीने खूप छान बनवली. आणि मित्रांनो हा व्लॉग असतो 15 ते 20 मिनटाचा पण त्याच्या मागची मेहनत आहे ना 1.5-2 तास सहज जातात. सो आमच्या मेहनतीला तुम्ही प्रतिसाद देता आणि घरगुती पद्धतीचे जेवणाची रेसिपी तुम्ही आवर्जून पाहता आणि चांगले व्ह्यूज देता. त्याच्यासाठी मनापासून मी सुद्धा तुमचा आभार मानतो आहे. आणि असेच जर व्लॉग तुम्हाला हवे असतील आउटडोअर आणि घरचे रेसिपीचे तर नक्कीच आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रांनो जर एखाद्या गृहिणीच्या हाताला टेस्ट असेल किंवा एखाद्या हॉटेलची टेस्ट चव आपल्या चॅनलमार्फत दाखवायची असेल तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये इन्स्टा आणि FBचे लिंक दिले ते पर्सनल मला मॅसेज करा, मी नक्कीच जाऊन व्हिजिट करेन. सो मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायचं, माझा हा व्लॉग प्रत्येक शुक्रवारी दुपारी 2 वाजता येईल. आता मी मित्रांनो
तंदूर कोलंबी बिर्याणीचा आस्वाद घेतो आणि तुम्हालासुद्धा आवडेल हा लॉग अशीच आशा करतो. सो मित्रांनो भेटूया आपण अशाच नवीन लॉगमार्फत. सो तोपर्यंत बाय.